पंढरपूरचा न्यूटन असं खूप ऐकतोय आपण मगासपासून. तर हा न्यूटन कोण आहे जी आपल्या सगळ्यांनाच उत्सुकता लागली. मी काहीच सांगणार नाहीये, आपण न्यूटनच्या तोंडूनच ऐकूया. न्यूटन मला पंढरपूरचा न्यूटन का म्हणतात ही एक ऐतिहासिक घटना आहे. एकदा आम्ही लहान असताना, म्हणजे आत्तापेक्षाही लहान असताना, माझ्या बाबांचं पुस्तकच हरवलं. काही गेल्या सापडेना. शेवटी ते मलाच सापडलं. तेव्हापासून मी न्यूटन. आता तुम्ही म्हणाल की न्यूटन म्हणण्याचा आणि पुस्तक सापडण्याचा काय संबंध? अहो, त्या पुस्तकाचं नाव होतं ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटी शोधणारा मी, म्हणून मी न्यूटन. बरं, याच्या बहिणीची पण एक गोष्ट आहे बरं का. मुक्ता तिचं खरं नाव, तो पण नाव झेंडू. त्याचं काय झालं, शाळेत एकदा जयंतीचा का कसला तरी कार्यक्रम होता. कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांचं भाषण सुरू होतं. हो ना ग? हो ना. आणि फोटोंना घालायचे हात मॅडमनी माझ्याच ताब्यात ठेवले होते सांभाळायला. अहो, प्रमुख पाहुण्यांचं भाषण इतकं लांबलं ना की मला लागली बाबा भूक. बाहेर जायची तर काही सोयच नाही. म्हणून मी काय केलं, झेंडूचे जे हार होते ते उकलून त्यातलं खोबरंच खायला लागले. त्यामुळे झेंडूचे हार आणि प्रमुख पाहुण्यांचं भाषण एकदमच संपलं. तेव्हापासून मी झेंडू. छान. आणि मग बाईंनी हाराऐवजी त्या पाकळ्याच फिसकरून जयंती साजरी केली. पण काय ग, हे फुलातलं खोबरं खाण्याची ट्रिक तुला कोणी सांगितली होती? गण्यानी ना, राईट? हो, त्याच्याकडून शिकण्यासारखी एकच गोष्ट आहे. ते बोकडाच्या लेंड्याचं डूल करायला शिकवलं होतं ना, ते आठवते का? नरसाळे. अरे आता नरसाळा म्हणजे काय शिवी का रे? अरे एक ती वस्तू आहे, ते कॅन मध्ये रॉकेल भरायचं चिंचोळ नसतं का ते. आता मान्य आहे की आपली भाषा थोडी डेंजर आहे. आपण काय करणार? संस्कार. आता आमच्या घराच्या शेजारी एक देशी दारूचं दुकान आहे. ते पण सरकार मान्य. काय बोलणार? काय काय परिणाम होता माहितीत का तुम्हाला बालपणावर? पण आपण डॉन नाही होणार. आपण होणार मोठा बिझनेसमन. तुम्हाला माहितीये का, माझ्या बापाचा ना पानविडीचा ठेला आहे डायरेक्ट मंदिरासमोर. त्याची आपण ना मोठी चेन करणार. आणि गण्याचा हाच बिझनेसमॅनपणा शेवटी उपयोगी ठरला एलिझाबेथच्या.